हॅलो नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ना अभिला सुट्टी होती पेपरला आणि सुट्टी असल्यामुळे त्याचं चाललेलं की मम्मा मला काहीतरी वेगळं बनव म्हणून। तर तुम्ही बघू शकता हा माझा व्हिडिओ आहे। तर त्याच्या आवडीचे सगळ्यात त्याच्या आवडीचे आहेत की डोसा आणि इडली डोसा। तर आधी त्यात मी डाळ पण भिजत घातलेली नव्हती, तर म्हटलं चला आता तर त्याला डोसा बनवूया। सोबतच तुमच्यासोबत पण थोडासा ब्लॉग हे करूया। तर गेल्या दिवसापासून आपले कुठले ब्लॉग येतच नव्हते, तर चला म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत पण शेअर करूया। तर चला आता बघू लेकराची फरमाईश पूर्ण होती का नाही। तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि त्या अगोदर व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला। तर सगळ्यात अगोदर ना इथं मी डाळ आणि तांदूळ 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ अशी भिजत घातली। म्हटलं कामाच्या अगोदर भिजत घालावी, कारण की मग कामावरूपर्यंत ती छान अशी भिजेल म्हणून। तर अभिचं इथं तुम्हाला दिसत असेल मध्येच त्याची लुडबुड चालू होती। तर त्याला डोसा म्हणजे त्याचा खूपच असा फेवरेट आहे, तर त्यामुळे मग त्याचं एवढं हे झालं होता ना की कर म्हणून मला। मग ना इथं मी छान अशी स्वच्छ धुवून ना भिजत घातली आणि मग इथं बघू शकता तुम्ही 1 तासानंतर छान अशी भिजली होती। इथं डाळ भिजत घातली आणि मी लगेच सगळी कामं उरकून घेतली। 1 तासानंतर छान अशी डाळ भिजली पण होती आणि बघू शकता लगेच मी मिक्सरला बारीक करून घेतली। आता भिजली तर खरी होती, मग ना त्याला मी थोडा वेळ उन्हात ठेवलं। म्हटलं उन्हाने कसं थोडंसं फुलते ना बॅटर आपलं, त्यामुळे मग मी थोडंसं उन्हात ठेवलं 1 तासासाठी। तर कामं पण उरकली होती तोपर्यंत, मग म्हटलं तोपर्यंत नाही का आपण इथं बटाट्याची चटणी बनवूया। तर सगळ्यात अगोदर ना 4-5 बटाटे मी इथं कुकरला लावून घेतले। तर मी ना अभिला आज मसाला डोसा खायचा होता, म्हणजे जो की बटाट्याची चटणी घालून करतो आपण तसला। आणि त्याला साधं सिंपलच आवडतं, जास्त काय आवडत पण नाही, म्हणजे की चटणी वगैरे किंवा सांबार वगैरे ते असलं काय आवडत नाही। थोडंसं साधं सिंपल जरी केलं ना तरी तो खूप खुश होत असतो। आणि त्याची ती खुशी बघण्यासाठी ना तर मला म्हणजे त्याची ती खुशी बघून मला खूप असा आनंद होत असतो। तर मग ना इथं मी लगेच बटाटे शिजत घातले होते। तोपर्यंत ना इथं मी कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची सगळं मी ना बारीक कट करून घेतलं। तर सगळं काम उरकलं होतं। 1 तासामध्ये डाळ भिजली पण होती आणि बारीक करून मग 1 तासभर ठेवली होती इथं। त्यानंतर लगेच मग इथं छान असं मी बारीक कट केलेल्या भाज्या होत्या त्या मी इथं कट करून घेतल्या। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर इथं कट करत होते मी। तर कसं असतं माहिती आहे का, कधी लेकरं आपल्याकडं कधी काय मागत नाही, आणि कधी जर त्यांनी एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ खाण्यासाठी हे केलं की मग ते आपल्याला काहीतरी करावंच वाटतं। मग माझ्यासोबत पण तसंच होत असतं, मग मी त्याच्यासाठी करतच असते कितीही काय हो। तर मग ना इथं मी लगेच बटाटे पण लगेच शिजले होते, 2 शिट्ट्यामध्येच बटाटे शिजले होते। मग इथं कांदा, टोमॅटो मग ते कट करून घेतलं बारीक छान असं, आणि लगेच कढईमध्ये ना एकदम कमी तेलामध्येच मी ना ही छान अशी चटणी बनवत होते। कारण की डोसे म्हटले की जास्त तेल यूज होतं, जास्त हेवी असतं, तर त्यामुळे मग मी इथं ना कमी तेलाचा वापर करत असते। एकदम कमी तेलामध्ये इथं मी ना सगळी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची थोडीशी आणि जिरं मोहरीची फोडणी दिली, लसूण बारीक कट करून टाकला त्याची पण फोडणी दिली, आणि छान असं शिजलेले बटाटे पण त्यामध्ये घालून घेतले आणि छान अशी आपली इथं चटणी बनवून घेतली। तर इथं मी ना 4-5 बटाटे घातले होते आणि 4 बटाटे घातले होते आणि 2 बटाटे तसे ठेवले होते। म्हटलं खूप जास्त झाले होते ते, तर त्यामुळे मग मी ते तसेच ठेवले होते। आणि त्यानंतर ना छान अशी मग मी इथं चटणी पण बनवून घेतली। जास्त काय वेळ लागत नाही चटणीला, लईतले 10 मिनटं लागतात, तर त्यामुळं। आणि मग फायनली इथं छान अशी चटणी पण बनवून झाली होती। आणि मग लगेच ना 1 तासानंतर मी बघितलं तर छान असं फुललं होतं, एवढं पण काय जास्त फुललेलं नव्हतं, पण म्हटलं चला आता 1 तासानंतर थोडं तरी फुललं होतं। मग म्हटलं करूनच बघूया जमतं का नाही जमत। मला तर वाटत होतं जमणारच नाही, पण तरी पण म्हटलं चला असू द्या। मग मी काय केलं, जे जास्त होतं ना तर थोडंसं काढून घेतलं। म्हटलं थोडंसं साधी बनवून बघूया, आणि मग याच्या आबीपाशी परत दिलं त्याला, म्हटलं परत थोडा वेळ उन्हात ठेव, बघूया म्हटलं। तर ना मग मी इथं थोडंसं काढून घेतलं, त्यामध्ये मग मीठ वगैरे घातलं आणि छान असं डोशाला जसं आपण पातळ बॅटर तयार करतो ना तसं छान असं बॅटर तयार करून घेतलं मी। लगेच ना गॅसवर तवा ठेवून घेतला आणि लगेच ना इथं छान असं हे करून घेतलं। आणि तुम्हाला हा तवा माहिती असेल ना, हा तवाबद्दल मी जेव्हा मागं व्हिडिओ टाकला होता तर ते मला बरेच कमेंट आले की हा तवा खराब झालेला आहे, टाकून दे। तर याच्यावरनं खूप छान डोसे बनतात, आणि आज मी तुम्हाला ते बनवून पण दाखवणार आहेत किती छान होतात। तरी बॅटर आपलं जास्त फुललेलं नाही आहे, 1 तासाचंच आहे, तरी बघूया आपण किती छान होतं। सगळ्यात अगोदर नाही तर मी तव्यावर थोडंसं पाणी शिंतडून घेतलं आणि लगेच ना डोशाचं बॅटर
त्यावर टाकून घेतला आणि छान असा डोसा बनवून घेतला. तर छान असा झाला होता. तर पण ते निघतो का नाही असं थोडंसं भीती वाटत होती, निघतो का नाही. त्यामुळं म्हणा मी थोडंसं इथं तेल टाकलं. असं पण तेल मी यूज करतच असते, पण आज थोडंसं जरा जास्तच टाकलं होतं. म्हटलं जर चिकटतो काय. आणि तव्याबद्दलच्या ज्या तुमच्या कमेंट होत्या त्याने पण थोडंसं मन हे होत होतं की खरंच तर आपला तवा खराब तर नसेल झाला ना, तर डोसे तर काय बनत नसेल ना. पण ना एवढा छान असा परफेक्ट डोसा तयार झाला ना, तर खूपच छान. तव्यामुळं पण आणि एक तर पिठामुळं पण, कारण की पीठ तर एक दिवस भिजवलेलं नव्हतंच. त्यामुळं 1-2 तासामध्येच हे तयार केलेलं पीठ होतं. आणि तुम्ही बघू शकता खूपच छान असा आपल्या इथं डोसा तयार झाला होता. मी याला आहे ना जास्त भाजत नसते, कारण की जास्त भाजला की मग तो कडक होतो आणि आभीला कडक अजिबात आवडत नाही. आणि बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीनं मी ना सगळे इथं डोसे बनवून घेतले आहेत. आणि तुम्ही बघू शकता खूपच छान असे झाले होते. एवढे छान झाले होते ना, तर खूपच. मग लगेच ना सगळ्यात अगोदर मी आभीला खायला दिले. तर म्हटलं त्याला द्यावं खायला, बघूया त्याचं रिॲक्शन काय असते. तर त्याला दिले ना मी, तर तो एवढा खुश झाला होता ना, तर ते तुम्ही त्याचा चेहरा बघू शकता. एवढा गरम होता ना तो डोसा, तरी पण तो खात होता. म्हणजे किती खुश होतात ना लेकरं. तर मग ते त्याचं खरंच तर तो आनंद बघण्यासाठी ना, तर मी खूप असे खुश होते. त्यानंतर मग मी सगळे डोसे बनवून घेतले. मग त्यांनी आणि आम्ही दोघांनी पण एन्जॉय केले. खरंच खूप छान झाले. ते थोडंसं आंबटपणा कमी होता, पण खूप छान झाले होते. त्यानंतर मग भांडी वगैरे घासले आणि ना नंतर दुपारच्या वेळेस ना थोडंसं चेहऱ्यावर ना उन्हामुळं खूप असं हे झालं होतं, डॅन आलं होतं चेहऱ्यावर. सारखं त्याला स्कूलला घ्यायला जायला लागतं आणि आता ऊन तर खूपच असं पडलेलं आहे. तर त्यामुळं मग ना चेहरा माझा थोडासा आहे ना उन्हाने हे झालं होतं, कारण की आपली सकाळी गडबडीमध्ये ना खूपच अशी फजिती होती. त्यामुळं मग ना मी हे छान असा फेस पॅक तयार केला होता, जो की बटाट्याचा आहे. आणि हे खूप छान असा रिझल्ट भेटतो. मी आठवड्यातून एकदा तरी याला लावत असते. आणि मग त्यानंतर छान असं मी ना सगळ्या चेहऱ्याला लावून घेतलं. आणि चेहऱ्याला लावून ना आपल्याला 20 ते 15 मिनटं ठेवायचं, तर 15 ते 20 मिनटं. तर आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. बाय.